आपल्याला पाहायला मिळतात या संघामध्ये समावेश आहे त्याचा स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 स्पर्धेचा शेवटचा दिवस मेगा फायनल डे ग्रँड फायनल डे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिनेशजी चौगले स्ट्राईकवर नो स्ट्राईकला त्रिमूर्ती गेम ऑन होता आहे आणि योगेश याच्या हातामध्ये चेंडू कॅप्टन हरीश केनियाने दिलाय. इथून 25 मिनिटाचा वेल दिला जात आहे दोन्ही संघांसाठी. शतरक्षण सजवलं जात आहे. जर विचार केला आपण शॉर्ट दरम्यान शतरक्षक तैनात आहे, त्यानंतर लेग स्लिपला एक देखील शतरक्षक तैनात आहे आणि गलीमध्ये एक शतरक्षक तैनात आहे. गेम ऑन होते. 9 वाजून 40 मिनिटांमध्ये पहिला चेंडू टाकला जात आहे. ग्रीन सिग्नल श्यामने केली रिंग राईट आर्म ओ द विकेट योगेश. पहिला चेंडू अतिशय सुंदर असा ड्राईव्ह पाहायला मिळते. शतरक्षक आहे तिथे भरपूर दुरून रवीश जोपर्यंत चेंडूला फील्ड करतोय आणि महत्वाचा विकेट रनआउटचा विकेट दिनेश चौगले डगआउट मध्ये परत आहे. थँक्यू विजय. थोडीशी घाई झाली संदेश इथे निश्चित स्वरूपानं, कारण पहिला चेंडू होता, सिंगल आली होती. डबलचा प्रयत्न आपल्या टीमला आपण अडचणीमध्ये आणतोय. अशा पद्धतीचे जे धोकादायक निर्णय आहेत, कधी कधी याच निर्णयांनी आपली टीम खूप जास्त अडचणींना सामोरे जाऊ शकते आणि यावेळेस ते केलं, कारण एक धाव आली होती. दुसऱ्या धावेची इथे प्रयत्न नव्हता, कारण फिल्डिंग उत्तमतेनं झाली होती आणि तोच धोकादायक प्रयत्न इथे धोकादायक ठरलाय. येस अगदी बरोबर. आणि पहिल्याच मोठा झटका बसतो, कारण की एक लेजेंड क्रिकेटर दिनेश चौगुले डगआउटमध्ये परततोय. नवीन फलंदाज सचिन पवार मैदानाच्या आतमध्ये येत आहे. षटक क्रमांक पहिला सामना गॅलरी एन कडून टाकला जात आहे. योगेश याच्या माध्यमातून चांगली सुरुवात होत आहे. इथे रईस बिल्डर अँड डेव्हलपर संघाच्या माध्यमातून नाणेफेक जिंकली आणि त्या प्रकारचा क्रिकेट देखील पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर. दुसरा चेंडू परफेक्ट ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता. पायावर आलेला चेंडू आपण पाहता हलक्या हाताने बॉटमचा वापर केला जात आहे. सिंगल धाव सोमनाथ जोपर्यंत चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत आहे. एक धाव आली आणि एकेरी धावेने धावफलक 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतंय. एक शांत आणि संयमी सुरुवात म्हणायला हरकत नाही. मात्र एक आतादायीपणा झाला पहिल्या चेंडूवर. दिनेश चौगुलेसारखा एक महत्त्वाचा खेळाडू इथे माघारी परतला. आमच्यासोबत व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सर इथे जोडले जात आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ऑफस्टॉम चेंडू आहे. ऑफस्टॉमच्या बाहेर देखील पिन झालाय. पंचाकडून वाईटचा इशारा होत आहे. एक्स्ट्रा धाव मिळेल तुम्हाला इथून. योगेशाच्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर 3 धावा. एक महत्त्वाचा विकेट जो चॅलेंज पॉईंट संघाने इथे टाकला गेला आहे. दिनेश चौगुले थोडासा निराश डगआउटमध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाला देखील सुरुवात आणि पहिल्या षटकाचे 3 चेंडू त्याच्यामध्ये एक वाईट चेंडू टाकला आहे गोलंदाज योगेशाने. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सामना केली रिंगकडून. पुन्हा एकदा सचिन पवार याला ऑन साईडला खेळायचं होतं. मात्र गुडलँड्सवरील चेंडू बॉम्ब झाल्यानंतर सरेला एस्टिकाच्या हातामध्ये हार्ट ऑफ गोडसे हरीश केने चेंडूला कलेक्ट करतो. तोपर्यंत डॉट चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या षटकाला एक चांगली सुरुवात करून दिली योगेशाने. लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. संत सुरुवात चॅलेंजपट संघाची पाहायला मिळते. योगेश पुन्हा एकदा समोर खेळायचं होतं. हवं तसा बॅटवर आले नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. एक धाव चोटी धाव कंप्लीट केली जात आहे. रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली त्रिमूर्तीचं पाहायला मिळालं. सिंगलची मदत. धावसंख्या 4 धावा धावफलकावर. RD 440 ओवली आणि साई स्पोर्ट खारबाव दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने तयारीत राहायचं. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आपण. योगेश चांगली सुरुवात पाहायला मिळते योगेशाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन साईडला धमाका करताना त्रिमूर्ती मॅन फ्रॉम पोगाव. चेंडू सीमा पार षटकार.
जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश्मा रे यो बॅटमन जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश्मा रे यो बॅटमन काय षटकार पाहायला मिळाला, जसं चेंडू मिळालं तसं उत्तर देखील देताना अक्षय काय वाटतं या षटकाराबद्दल? खूप सुंदर फटका होता. अप्रतिम पद्धतीनं चेंडूला पीक केलं, चेंडूच्या लाईनमध्ये आला आणि खूप सुंदर पद्धतीनं पुल केला, चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारामध्ये तब्दील केलं. खूप अप्रतिम स्ट्रोक, शांत होता. सुरुवात थोडीशी संततेने केली, त्रिमूर्तीनं संयम ठेवला आणि संयमच तुम्हाला खूप मोठी कामगिरी करून देऊ शकतो आणि यावेळेस तो संयमाचं फळ त्याला मिळालं. एक खराब चेंडूचा वेट केला आणि चेंडूला खूप चांगल्या पद्धतीनं बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारामध्ये कन्वर्ट केलं. येस, अगदी बरोबर. आणि आता मात्र मी म्हणेल की चांगली सुरुवात चॅलेंज स्पॉट भिवंडी संघाचे. राईट मोडतो विकेट योगेश पुन्हा एकदा. अजून एक सुंदर असा ड्राईव्ह मात्र गलीमध्ये रवीश आहे तिथे. कोणत्या प्रकारची चुकी नाही, सिंगल धाव कंप्लीट केली जाईल इथे. आणि पहिल्या षटकाची समाप्ती एक चांगली सुरुवात म्हणूया, कारण की 11 धावा आल्या तर पहिल्या षटकामध्ये. आणि ज्या प्रकारे उल्लेख केला होता कॅप्टन चिराग माली याने की कुठे ना कुठे अजूनही डी फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये आहे, ओलावा आहे आणि आम्ही प्रयत्न करू 60+ धावा बनवण्याचा. आणि तिथे 10 ते 11 धावा आल्या तर पहिल्या षटकामध्ये. निश्चित स्वरूपानं 11 धावा म्हणजे एक ठोस टोटल मी म्हणेन, कारण पाच षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यात जर पहिल्या षटकात 11 आल्यात तर मग तुम्ही जी टोटल अपेक्षित ठेवता 60+ ती सहजतेने आपण 10 फलकावर लावू शकाल. येस, अगदी बरोबर. धाव संख्या 11 धावा धावफलकावर. महत्त्वाचा विकेट दिनेश चौगले डगआउटमध्ये परतला, 1 धाव त्याने देखील बनवली. मात्र त्यानंतर त्रिमूर्तीचं 8 धावांचा खेळ देखील पाहायला मिळाला. RD टिफल 40 ओवली आणि साई स्पोर्ट खारबाव, विनोद पाटील फॅम टीम आणि महेंद्र पाटील फॅम टीम दोन्ही संघाचे कॅप्टन्स आता टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. यस, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील 2 धावांचं पॅनल्टी जे आहे ते आपण लावणार आहोत, कारण की त्यांचे खेळाडू पूर्ण नाही आहेत आणि 12वा देखील नाही आहे. तर 2 धावा जे आहे ते आम्ही ॲड करतोय. पॅनल्टी जर विचार केला तर अक्षय 13 धावा धाव फलकावर लागतील. हे पेनल्टी खूप मोठमोठे विषय घडवते, कारण ह्या पेनल्टीनं शेवटी जेव्हा तो सामना येतो, जेव्हा हा सामना 10व्या षटकात येईल, 5 षटकं पहिली आणि नंतरची 5 10व्या षटकात येईल, तेव्हा या पेनल्टीचा विचार केला जाईल. शेवटच्या चेंडूत जेव्हा 5-6 रन पाहिजे असतात तेव्हा त्या मग कमीमध्ये करावे लागतील, जेव्हा आपल्याला पेनल्टी लागणार नाही. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं आहे. पुन्हा एकदा तारिक रईस फॅम टीम यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे फक्त 25 मिनिटाचा वेळ आहे 5 षटकांसाठी. स्ट्राईकवर फलंदाज त्रिमूर्ती, त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला पहिल्याच षटकामध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय किरण येते गोलंदाजीसाठी. डावखुऱ्याचा हा गोलंदाज आर्केबाडी स्टँड इन कडून सामना करण्यासाठी सज्ज होत आहे, तो म्हणजे त्रिमूर्ती. यावेळेस परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटचं बॉटमचं वापर केला जातो तिथे. मात्र शॉर्ट दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव मिळते इथे त्रिमूर्ती अँड कंपनी चॅलेंज स्पोर्ट संघाला. धाव संख्या 14 धावा धावफलकावर. नाही, चांगली टोटलच्या दिशेने वाटचाल होत आहे. ज्या पद्धतीचे गेम प्लॅन आहेत ते कुठेतरी यशस्वी होताना पाहायला मिळतात. एक गडी जरी धावचीच्या स्वरूपाने बाद झाला असला तरी त्याचा कुठेही या इनिंगवर किंवा या फलंदाजांवर कुठेही त्याचा प्रभाव झालेला वाटत नाहीये. येस, राईट अक्षय पांडव. आणि ज्या प्रकारची सुरुवात केली किरण याने, कुठे ना कुठे पहिली लेंथ लाईन मिळाली पहिल्या चेंडूवर. आर्केबाडी स्टँड इन कडून पुन्हा एकदा सचिन पवार खेळण्यासाठी सज्ज असेल. यावेळेस परफेक्ट मिडल चेंडू टाकला होता, मात्र बॅटचा पुरेपूर वापर करताना सचिन पवार आपल्याला पाहायला मिळतात. आणि अक्षय तुम्हाला सांगितले की सचिन पवार याला या ग्राउंडचा देखील भरपूर अनुभव आहे. संघामध्ये जर विचार केला दिनेश चौगले अनेक वर्ष सातत्याने या ग्राउंडवर क्रिकेट खेळत आलेले आहेत, व्यवसाय क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो. मात्र इथे सुरुवात खूप चांगली झाली होती पहिल्या षटकामध्ये. इथे किरण याने रोख लावली आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल धावा खर्च केल्यात आर्केबाडी स्टँड इन कडून. पुन्हा एकदा किरण सामना करण्यासाठी त्रिमूर्ती. फुल्डर लाईनचं चेंडू उत्तर देता आलं नाहीये. गॅपमध्ये येतोय चेंडू, अडवण्याचा प्रयत्न झाला तिथे, फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळाला. थोडंसं निराश आहे आपल्या बॅटवर, कारण की बॅट व्यवस्थित मिडल ऑफ द करता आली नाहीये त्रिमूर्ती याला. निश्चित स्वरूपानं शेवटी त्यांनी नॉन स्ट्राईक एंडकडे आल्यानंतर आपला राग किंवा आपला स्वतःवरचा त्यांनी जो द्वेष होता तो जाहीर करून दाखवला की फटका मिस झाला माझ्याकडनं. येस, अगदी बरोबर. मात्र गोलंदाजीची
कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी होत आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू मिळाला, पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. सचिन पवार आता संकटमध्ये आला इथे, कारण की आत्तापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला, त्याच्या माध्यमातून फक्त 2 धावा धावफलकावर त्याने लावलेल्या आहेत. स्कोरबोर्ड 16 आहे. निश्चित स्वरूपानं सकाळचं सत्र पहिला सामना जेव्हा आपल्याकडे बॅटिंग येते, टॉस खूप महत्त्वाचा असतो. सकाळचा पहिला टॉस आणि संध्याकाळचा जो शेवटचा टॉस आहे यामध्ये खूप महत्त्व असतं, कारण जेव्हा पहिल्यांदा बॅटिंग येते बॉडी तेवढी फ्री नसते. शॉर्ट पिच चेंडूला खूप किरण पुन्हा एकदा सचिन पवार याने आता मात्र असं वाटतं की विकेट टाकलंय. हो यस, योगेश कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. अजून एक धक्का देत असताना राईस बिल्डर अँड डेव्हलपर्सचा गोलंदाज केसी नवानी याची ओळख ऑल ऑफ भिवंडी उपमान्यारी. धन्यवाद डीजे दीपेश यांनी देखील पहिल्या दिवसापासून चांगला रंग भरलाय. डीजेच्या माध्यमातून क्लासिक फलंदाजी आणि क्लासिक संगीत ऐकायला नेहमी प्रेक्षक आवर्जून उपस्थित असतात. मॅन फ्रॉम दापोडे प्रितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. आता मात्र आपण जर विचार केला अक्षय पांडव की या संघामध्ये अक्षय ठेठेचं आगमन झालं आहे, म्हणजे इथून आता स्ट्रॉंग झालं आहे पूर्ण राईस बिल्डर अँड डेव्हलपर्स संघ. पाहूया काय होतंय, कारण की नवीन फलंदाज देखील तितकंच पिन जेटर म्हणून ओळखला जात आहे. प्रितेश पाटील नो स्ट्राईकमध्ये आहेत आणि स्ट्राईकवर त्रिमूर्ती आहे. किरण आरके पाटिस्टानींकडून यावेळेस लेग स्टंपवर चेंडू टाकला होता, हलकासा मिसिंग होत आहे आणि पंचाकडे वाईटचा शब्द. एक चांगला निर्णय पाहायला मिळतो पंचांच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा आपण टेनिस क्रिकेट भाऊ खेळत असतो, एष्ट्यांच्या थोडंसं किंचित देखील बाजूने गेला तरी पंच लगेच स्वेर चेंडूचा इशारा करत असतात. निश्चित स्वरूपानं यावेळेस जरी वाईट गेला असला तरी संघ सहकारी खुश असतील, कारण अगदी यष्ट्यांच्या लगतनं हा चेंडू निघून गेला. यस, लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला होता त्याने. किरण पुन्हा एकदा आरके पाटिस्टानींकडून यावेळेस अतिशय क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळते. कव्हर पॉइंट क्षेत्राच्या बाहेर जाणारा खणखणीत चौकार पाहायला मिळतो त्रिमूर्ती याच्या बॅटमधून. एक सुंदर फटका, मी म्हणेन खूप चांगल्या पद्धतीनं कॉपीबुक स्टाईल काय असते ती यावेळेस पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूला दिशा दिली. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकामध्ये 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मी थांबेल, मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन केला जाईल. व्हॉइस ऑफ ठाणे द ग्रेट सिद्दीकी भावे सर यांचा आवाज आपण या मॅचसाठी ऐकणार आहोत. थँक्यू. सोबतच अक्षय पांडव. थँक्यू. धन्यवाद संदेश पाटिल. दोस्तों, आप देख रहे हैं नारायण स्मृति चषक. आज सुपर सैटरडे और सुपर डे है आज का. आप सभी का सुबह के सत्र में हार्दिक स्वागत है. मेरे साथ संदेश पाटिल भिवंडीकर और बहुत ही मधुर आवाज़ वॉइस ऑफ वाड़ा अक्षय पांडव सर है. 2 ओवर की समाप्ति पे चैलेंज अच्छी शुरुआत करती हुई, क्योंकि टॉस जीता था रईस बिल्डर एंड डेवलपर ने, और 2 ओवर में हम देखते हैं तो इस वक्त 21 रन बने. सबसे बड़ी बात है ये कि त्रिमूर्ती गायकर यस सिद्दीक बहुत बाबे बढ़िया सर. बल्लेबाजी कर रहे हैं. सिद्दीक बाबे सर फक्त 1 मिनिट थांबू द्या, कारण की व्यासपीठावर आगमन झाला आहे. करेशजी म्हात्रे यांचे पिताश्री जगदीशजी म्हात्रे साहेब यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. आमचे सर्वांचे लाडके सचिन भाऊ आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि योगीजी तरे बॅक टू न क्रिकेट कॉमेंट्री बॉक्स. अक्षय पांडव सर, थँक्यू. Thank you, Sandesh. So back to cricket now. Is going to be Akshay Thete, one of the great all-rounder. Facing him, Pritesh. Akshay Thete. Turn from far end. Once more, misstepping. Next match, the big match between Science Sport Kharbao and RD 4440. Akshay ball sliced that ball beautifully over the cover point. Terrific shot. Shot of day from Pritesh Patil. 6 runs.
What do you think about last stroke? Terrific stroke indeed. Short of day, short of morning from Pritesh Patil. 6-2 total now. Challenge score moves up to 27. Akshay Tete. Goes to Pritesh. Another mighty blow. Maximum 6 runs. This is the challenging cricket from Pritesh. Back-to-back 2 sixes and Akshay Tete in tremendous under pressure now. Pritesh on fire now. 2 sixes. This time goes his back foot, forcing this ball to long on. And with the stroke, batsman through for one. His score is 34. खूप सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षय थेटे सारख्या एका नामांकित गोलंदाजाच्या विरोधात खूप चांगल्या पद्धतीची फटकेबाजी हेच अपेक्षित आहे टीम चॅलेंज स्पोर्ट्सला की आपले मधल्या फळीतील फलंदाज ज्यांची फलंदाजी चांगली व्हावी. Akshay Tete. This time beauty, half-hearted appeal. Ball is travelling to deep pitch gully. Leg by signal from umpire. The impact is outside the off stump. 1-2 score now. Score is 35 for the loss of 2-wicket challenge. Good batting, especially Pritesh Patil and Trimurti Gaikar. Akshay Tete. Ball this time, hooks does ball into the stand. 6 runs. धन्यवाद डीजे. आगमन झाला आहे प्रल्हादजी नाईका, जयदुर्गा संघाचे लेजंड क्रिकेटर. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटचा जो फटका आहे, शेवटचा चेंडू म्हणण्यापेक्षा शेवटचा जो फटका आहे त्यावर खूप जबरदस्त क्लास आपल्याला पाहायला मिळाला. Runs coming very rapidly and Pritesh looking in aggressive mood. 41 challenge legend of Bhiwandi Vilasar fame team. Akshay Tete, corner of the crease. Oh, edge and drop. Dropped by wicketkeeper Aresh. And meanwhile, batsman gets two. Very disappointed Akshay Tete there. That marks end of the third over. Challenge, losing a toss, batting first here. 42 for the loss of 2 wickets. 3 wickets. 43 loss of the 2 wickets. 3 ओवर की समाप्ति 43 रन 2 विकेटों के नुकसान पर. आप देख रहे हैं नारायण स्मृति चषक 2021. पापी सर, सकाळचं सकाळच्या पहिल्या सत्रात वाट्याला बॅटिंग आली आहे आणि बॅटिंग येताना सकाळच्या पहिल्या सत्रात जर एवढी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तर मग खरंच क्लास आहे चॅलेंज स्पोर्ट्सच्या या फलंदाजांचा. बिल्कुल, बीच में कहीं ना कहीं नमी है और वो नमी से कुछ भी फर्क नहीं पड़ रहा है. कमाल की बल्लेबाजी पहले शुरुआत में त्रिमूर्ति गायकर की और अब प्रीतेश पाटिल तो वैसे भी इन फॉर्म बैट्समैन है. 2 से 3 सीजन में प्रीतेश पाटिल, एवन पवन, सचिन भोईर, आजकल पायनियर के उसामा जूनियर बहुत जल्दी नाम कमा रहे हैं. कल सिटी क्रिकेट के दूसरे शो को गुरसई बी ने जीता. रनर्स रही थी साइंस स्पोर्ट खारबांग. गेंदबाजी के लिए हुसैन. फुल टॉस गेंद, स्क्वायर ऑफ द विकेट खेलते हुए कवर बाउंड्री की तरफ. बढ़िया फील्डिंग डीप में टीम के कप्तान अरकम पटेल थे. इस बीच 2 रन बनते हुए 45 पे पहुंचा स्कोर. साइंस स्पोर्ट खारबांव के कैप्टन महेंद्र पाटिल फैम टीम और RD 440 विनोद पाटिल और जोगिंदर पाटिल उर्फ बारकिया भाई फैम टीम दोनों को टॉस के लिए आना है.
कल दोनों टीम के बीच में सेमीफाइनल मुकाबला हुआ और जहां साइंस खारबाओं ने शिकस्त दी थी, इस मरतबा ऊपर लगी है, गायकर को जाना होगा। आउट हो गए त्रिमूर्ति गायकर अच्छी बल्लेबाजी के बाद। एक मोठा आदरा आहे सर, खरंच खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत होता त्रिमूर्ती गायकर, कारण या इनिंगला खऱ्या अर्थानं त्यानं सावरलं. पहिल्या चेंडूवर रनआउटची विकेट आली होती, त्यानंतर त्रिमूर्ती गायकरनं चांगली फलंदाजी करत या टीमला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी चौथ्या षटकात त्याला माघारी परतावं लागलंय. चैलेंज का स्कोर है इस वक्त 45 रन। देखिए अक्षय, सुबह के सत्र की हम बात करते तो ये अच्छा टोटल माना जाएगा। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए अजय पाटिल, मैन फ्रॉम बड़ौडी, बीआरपीएल में उमेश नाइक को 6 गेंदों पे 6 छक्के लगाए थे। ड्राइव करना चाहता, बढ़िया गेंद हुसैन की, बल्ले के अंदर लगी। देखिए भिवंडी का क्रिकेट बहुत ऊंचाइयों पे जाता हुआ हुसैन, एज एंड गॉन। फ्लाई स्लिप में कोई गलती नहीं की और आउट हो गए वहां पर प्रीतेश पाटिल। धन्यवाद डीजे दीपेश. व्यासपीठावर आगमन झालं आहे भिवंडी तालुका शहर प्रमुख मान्य श्री मनोजजी गुळवी. भिवंडी शहर प्रमुख मान्य श्री मनोजजी गुळवी यांचं व्यासपीठावर आगमन झालं आहे. सोबतच आमचे जगन्नाथजी नाईक, आपले देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि आपलं काम आपण आता सांभाळायचं आहे. यस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना के मनोज गुलवी, कहा जाता है कि आगरे में ताज है और मुंबई में राज है। उल्टा गेंद, 6 रन। चिराग माली का धमाकेदार शॉट। थँक्यू. फटका खेळल्यानंतर जो एक स्वीट व्हॉइस बॅटमधनं निर्माण झाला त्यानंच स्पष्ट केलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनला क्लिअर करेल, एक मोठा फटका षटकार अर्जित होईल. बिल्कुल, बल्ले पे जब गेंद टकराई थी तो एक मीठी आवाज आई थी। 6 रन से उछलता हुआ स्कोर पहुंचा है इस वक्त चैलेंज का 51 रन। ओवर नंबर 4 चल रहा है। हुसैन चिराग माली को, हालांकि सीजन की शुरुआत तो चिराग ने अच्छी नहीं की, इस मरतबा नीची गेंद रही थी वाइड। 52 पे पहुंचा है स्कोर। साई स्पोर्ट्स खारबाव आणि RD 440 या दोन्ही टीमचे संघनायक, आपल्याला विनंती आहे आपण जॉइंट व्हा. ओ क्या गेंद थी, टिप्पा खाने के बाद काटा बदला था, आगे रखा था। चिराग माली कठिनाइयों में। ओवर समाप्त होते हुए 4 चैलेंज ने बनाए, 52 रन, विकेट गिरी है 4।
हॅलो 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 व्यासपीठावर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मनोजी गुळवी साहेब, भिवंडी शहर मनसे अध्यक्ष, तसेच प्रल्हादजी नाईक, जयदुर्गा क्रिकेट संघाचे उत्कृष्ट असे माजी खेळाडू आणि 40+ विद्यमान खेळाडू, तसेच सर्व सन्माननीय पाहुणे आणि सर्व आलेल्या प्रेक्षकांचे सकाळच्या सत्रामध्ये स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021 या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आगमन झाले गौरव मोटर्सचे प्रोप्रायटर विजय पाटील साहेब, आपला हार्दिक स्वागत है, सुस्वागतम. अक्षय टेटे, इस मरतबा योगेश को लाया गया. अक्षय टेटे महंगे साबित हुए थे, टर्न कर दिया ऑन साइड में 1 रन के लिए. चिराग माली के पास स्ट्राइक दिया है. हमारे बीच गौरव मोटर्स के प्रोप्राइटर विजय पाटिल साहब का आगमन हो गया है. जिंदगी की हसीन राहों में आपको जाना है तो गौरव मोटर से ज़रूर राब्ता कीजिए. या ठिकाणी आगमन होते आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ आदरणीय श्री प्रेमनाथजी सकाराम नाईक साहेब, आपला हार्दिक स्वागत है, सुस्वागतम सुस्वागतम. योगेश, इस मरतबा मिसक्यू पुल शॉट है, बहुत दूर से आ रहे हैं. रविश नहीं, अक्षय टेटे थे पीछे, हालांकि कैच छूटा, मुश्किल अवसर था. 2 रन आते हुए चैलेंज के खाते में. कुल स्कोर 55 हो चुका है चॅलेंज का. एक चांगली टोटल आहे सर. 60+ कडे पाहत होते आणि 60+ कडे जाताना जर आपण 5व्या षटकाच्या सुरुवातीला 55 पर्यंत पोहोचले तर मग आपण 65 पर्यंत ही टोटल पाहू शकाल. यह सामने की टीम की बल्लेबाजी की ताकत को भी देखना चाहिए. अक्षय टेटे भी आ जाए टीम में. अच्छी गेंद नीची रही थी, पुल लगाना चाहते थे चिराग माली. बिग बर्ड, ये अक्षय टेटे भी आ जाए टीम में. योगेश, श्याम नाइक गैलेरियन से. योगेश, स्टैंड एंड डिलीवर, फेंक दिया गया इनको लॉन्ग ऑन पे. स्टैंड में 6 रन. शेवटच्या क्षणी जो मोठा फटका येणं गरजेचं होतं आणि तो मोठा फटका आलाय. गरज होती या मोठ्या फटक्याची, कारण या मोठ्या फटक्याने टीमला एक बळकटी मिळेल, टीमला लढण्याची एक वेगळी ताकद मिळेल, गोलंदाजांकरता एक चान्स असेल. 61 रनों पे पहुंचा है चैलेंज का स्कोर, और चैलेंज ने चैलेंजिंग स्कोर बना लिया है. अगली 2 टीमों के कैप्टन को रिपोर्ट करना है. टॉस बॉक्स में RD 440 और साइंस स्पोर्ट खारबाऊ. लास्ट ऑफिशियल कॉल है. उसके बाद इस मैच की विजेता और जय दुर्गा बी, और उसके बाद धमाका ग्रामीण का. संदेश ने आपके मोबाइल पे अपडेट्स बहुत पहले लोड किए हैं. इस मरतबा कंट्रोल लुक शॉट है, डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी हैं अक्षय टेटे. 1 रन. ये भी नहीं भूलना चाहिए कि रईस बिल्डर एंड डेवलपर के पास भी बहुत मजबूत बल्लेबाजी है. जंगजू खिलाड़ी हरीश केने किसी भी मैच का पासा पलट सकते हैं. लेकिन चैलेंज ने अच्छा टोटल बना लिया है. आज नारायण स्मृति चषक कौन जीतेगा? कल जेबी कप को घुड़सई बी ने जीता, रनर्स रही साइंस स्पोर्ट खारबाऊ, 3 नंबर पे रही RD. एज एंड गॉन.
अतरी उछाल था, ऊपर लगी थी और आउट हो गए। तो कुल मिलाकर रन बने 62-63 रनों की चुनौती रखी है, चैलेंज रखा है। चैलेंज है रईस बिल्डर एंड डेव्हलपर के पास। एक चांगलं टार्गेट सेट केलंय, ज्या टार्गेट बरोबर फाईट करता येऊ शकते असं एक चांगलं टार्गेट आपण पाहू शकाल। 63 धावा, 5 षटकांचा सामना आहे। सकाळचं पहिलं सत्र, पहिल्या सत्रात पहिल्या इनिंगमध्ये जर फलंदाजी करून आपण 62 धावा या धाफलकावर लावताय म्हणजे आपण चांगली फलंदाजी केली आहे। शेवटी काही चुका झाल्या त्या चौथ्या षटकात किंवा 5व्या षटकात, मात्र त्या सर्वांवर मात करेल या 62 धावा, कारण चांगल्या पद्धतीने ही टोटल उभी केली आहे। टॉसकडे जाऊया, सिद्दीकी भावे सर जे टॉस बॉक्समध्ये जोडले जातील। धन्यवाद पांडव सर, ऑल द बेस्ट। हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी एंड अलीमगढ़ एक्सप्रेस हिमांशु पाटिल। दोस्तों कल ये दो टीमें सेमीफाइनल में टकराई थी। जेबी के एक ही मैच हुआ है इस सीज़न में, और टॉस के लिए जगन्नाथ नाइक बताए कि हमसे कौन जुड़ रहे हैं। नाणेफेकी करण्यासाठी मी सन्माननीय मनोजजी गुळवी साहेब, भिवंडी शहर मनसे अध्यक्ष यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकी करण्यात येईल। ओव्हर टू सिद्दीक भावे सर। यस, बहुत मशहूर क्रिकेटर, बहुत मशहूर विकेट कीपर और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के भिवंडी जिला अध्यक्ष मनोज गुलवी, वेलकम। आगरे में ताज है और मुंबई में राज है, कहाँ जाता है ये सिक्का मैं आपको बताता हूँ। एक तरफ जगदीश मात्रे और एक तरफ नारायण स्मृति चषक। 5 ओवर का मुकाबला है। धन्यवाद मनोज गुलवी। दीपक मडवी, सुबह में क्रिकेट, दोपहर में क्रिकेट, रात में क्रिकेट। वो जो कहते हैं रात गई बात गई। ठीक है, आपकी टीम बहुत अच्छा खेली, फाइनल आ रही, लेकिन यहाँ सुबह से शुरुआत करना है। पहले ये बताइए कि भिवंडी का क्रिकेट जो ऊंचाइयों पे गया, उसके बारे में एज एक बड़े खिलाड़ी आप क्या समझते हैं? सर, भिवंडी का क्रिकेट ऊपर जाने का रीज़न है, मतलब पिछले साल से जो BC4 और अल्ताफ बाली ने जो फॉर्मेट लाए हैं, जूनियर प्लेयर के लिए एक नया प्लेटफॉर्म खड़ा किया है, वहाँ से एक भिवंडी का एक न्यू यंग टैलेंट सामने आया है। नहीं तो ये इसके पहले ये सब प्लेयर अंडर एस्टिमेट होते थे। तो ये अच्छा फॉर्मेट लाए और अच्छा क्रिकेट हो रहा है भिवंडी में। तो मैं सभी को कहूँगा कि सब अच्छे से खेलें, क्रिकेट एंजॉय करें। टॉस जीता है, क्या करेंगे? हम लोग फील्डिंग करेंगे। रीज़न है कि सुबह का मुकाबला है और धूप अब चल रही है। ये बताइए कि टीम पूरी ताकत के साथ आई है? जी हाँ, पूरी ताकत के साथ आई है। दीपक, बहुत बढ़िया परफॉर्मेंस आप कर रहे हैं, आपकी टीम भी कर रही है। क्या इरादे हैं? कल छूटा हुआ कप आज पकड़ने की कोशिश रहेंगी या इस मैच पे फोकस रहेंगे? नहीं, इस मैच पे फोकस रहेगा क्योंकि ये सामने वाली टीम बहुत अच्छी टीम है, परफेक्ट बैटिंग बॉलिंग और एक कंप्लीट साइड है टीम उनकी आरडी की। तो और वो कल की मैच हारे, उसका फ्रस्ट्रेशन हम हमारे ऊपर निकालने की कोशिश करेंगे आज, लेकिन एक अच्छी फाइट देंगे हम लोगों को। ऑल द बेस्ट। ये अच्छे कैप्टन की टिप्पणी। हिमांशु पाटिल, आपके लिए भी कहूँगा कि रात गई बात गई। आज आप नारायण चषक में और सुबह का मौसम है। सबसे पहले ये बताइए कि नारायण चषक में जो आपकी टीम खेली है, नारायण स्मृति चषक में, एज अ कैप्टन यू आर सेटिस्फाइड? हाँ, सेटिस्फाइड हूँ। बैटिंग तो अच्छी हो रही है, बॉलिंग भी अच्छी हो रही है, लेकिन रात में जो हुआ वो बोलकर अच्छा खेलने की कोशिश करेंगे। देखिए, कुछ रणनीति आपकी है उसको बदल के आए हैं? नहीं, रणनीति में जैसा ग्राउंड में परफॉर्मेंस हुआ इससे। क्या टीम पूरी है? हाँ। एक आखिरी सवाल, कॉटरेल ऑफ भिवंडी किरण पाटिल ज़बरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, कल 6 विकेट लिए, उनसे क्या अपेक्षा? हमारा टीम का ट्रम्प कार्ड वही है, वो अच्छा डालेगा तो हमारी टीम हमेशा जीतती है, उसके ऊपर ही हमारा जीत का फॉर्मेट रहता है। ऑल द बेस्ट। द न्यूज़ फ्रॉम द टॉस बॉक्स इज साइंस वन द टॉस, इलेक्टेड बॉल फर्स्ट, बैक टू द कमेंट्री बॉक्स। थँक्यू। पहिला चेंडू, पहिला ब्लास्ट, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धावा।
देखिए योगेश एक अच्छे और उभरते क्या टिप्पणी दी दीपक मडवी ने। ये जो फॉर्मेट है जूनियर सीनियर, इससे जूनियर खिलाड़ी इतने उभर के आए हैं कि सीनियर के नाक में दम कर रखा है। ही परतफेड आहे या षटकाराची मी म्हणेन भावे सर, कारण चिराग मालीनं योगेशच्या विरोधात षटकार मारला होता, आता योगेशनं चिराग मालीच्या विरोधात षटकार मारलाय. ही परतफेड आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडंसं दडपण निश्चित स्वरूपानं पाहायला मिळेल. सज्ज होईल गोलंदाज. चांगला चेंडू आहे इथे, मात्र फक्त दिशा दिली, ढकललं चेंडूला. एक धाव सहजतेने मिळेल. दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न, सहजतेनं 2 धावा इथे कंप्लीट होतील. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. षटकार आल्यानंतर एक डबल घेतली गेली. Yes, this is the smart cricket. Pushed as ball in the gap, taken first run very fast and then taken easy couple. चिराग पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवरनं. चांगला चेंडू आहे, यावेळेस बीट केलं फलंदाजाला. चांगल्या पद्धतीने चेंडूला गुडलेन स्पॉटवर पिच केलं. तिकडनं हलकीशी उसळी चेंडूमध्ये पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेत निघून गेला. एक निर्धाव चेंडू. गरज होती चिरागला या चेंडूची, कारण थोडंसं दडपण त्याच्यावरचंही वाढलं होतं. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर एक दुहेरी धाव, त्यामुळे 8 धावा खर्च केल्यानंतर थोडंसं रिलीफ मिळवण्याकरता त्याला एक निर्धाव चेंडूची गरज होती आणि तो यावेळेस पाहायला मिळाला. अगेन उजव्या इष्टीवर चेंडूला ठेवलं. उजव्या इष्टीवरनं सरळ यष्टिरक्षकापर्यंत नेलं. डॉट चेंडू टाकण्याकरताच या चेंडूचा वापर सर्वाधिक पद्धतीने केला जातो. उजव्या इष्टीच्या खूप जास्त बाहेर ग्लेन मॅग्राथची ही लाईन आहे. या लाईन बरोबर आपण ग्लेन मॅग्राथला खूप जास्त वेळा गोलंदाजी करताना सातत्यपूर्ण पाहिलंय. त्या लाईनवर गोलंदाजी करताना चिराग पाहायला मिळतोय. 573 विकेट लिए थे ग्लेन मैग्रा ने. यावेळेस चांगला फटका आहे, दर्जेदार स्ट्रोक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, खणखणीत षटकार. ऐसा लग रहा है कि सुबह सुबह बादौड़ के महाराजा छत्रपति शिवाजी क्रिकेट ग्राउंड पे MS धोनी आ गए हो. आइए देखते हैं क्या हेलीकॉप्टर शॉट खेला है. ये देखिए योगेश ने इस गेंद को उड़ाया सीधा साइड स्क्रीन पे. 6 रन. खूप सुंदर फटका, अप्रतिम पाहायला मिळाला. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरनं. अगेन सुपर मैसिव मल्टी हिट षटकार. रात में ऐसा लग रहा है नींद में सेट होकर आए हैं योगेश. क्या बल्लेबाजी हो रही है. चिराग माली इस सीजन में गेंदबाजी में उतने सफल नहीं है. कमर पे हाथ दिया है. छोटी गेंद थी, खींच के मारा था. पुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, सब कुछ था शॉट के पीछे. बहुत ही धमाकेदार रिप्लाय, जवाबी हमला. खरंच खूप सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. असं वाटतंय रात्रीच्या स्वप्नात फलंदाजी करत होते, रात्रीच्या स्वप्नात सेट झालेत आणि मैदानात उतरून प्रत्यक्षात फटकेबाजी करतायत. अप्रतिम. पहिल्या षटकात तब्बल 3 षटकार आणि या 3 षटकारांनी 20 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. थोडासा दबाव निश्चित स्वरूपानं स्पष्ट जाणवतोय क्षेत्ररक्षकांवर सुद्धा, कारण पहिल्या षटकात 20 धावा आल्यानंतर फलंदाज थोडेसे ॲग्रेसिव्ह आहेत हे स्पष्ट दिसतंय. विशेषतः फलंदाज योगेश, ज्यानं हे सर्वच्या सर्व 6 चेंडू फेस केले आणि तब्बल 20 धावा त्यामधनं त्याने धावफलकावर जोडल्या. तेही प्रमुख अस्त्र, एखाद्या टीमचं जे प्रमुख अस्त्र आहे त्याच्यावर जेव्हा आपण हमला करतो तेव्हा ती टीम थोडीशी द्विधा मनस्थितीमध्ये किंवा त्यानंतर पूर्णपणे दबावाखाली येते आणि हा दबाव आणखी वाढवण्याचा प्रयत्न होईल का, कारण स्ट्रायकर एंडकडे यावेळेस खिजर रईस, तलवली वर्ण बिलॉंग करतात. तलवली खिजर रईस फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एंडकडनं. यस, साउंदे कप में पिछले साल बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे खिजर रईस. प्रशांत परदेसी आए हैं. हालांकि पहले मैच में बहुत अच्छी गेंदबाजी की थी परदेसी ने. प्रशांत परदेसी बॉलिंग मार्कवरनं आणि खिजर रईस एक चांगला फलंदाज आहे, तंत्रशुद्धता आहे. यावेळी चांगला फटका खिजरच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव.
की जर रेस मोठ्या फटक्यांबरोबर तंत्रशुद्धता सुद्धा आहे या खेळाडूकडे. खूप चांगली फलंदाजी ते करतात. कॉपीबुक स्टाईलचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं हा खेळाडू करताना पाहायला मिळाला याआधीही. अक्षय सर, सबसे बड़ी बात है कि बल्ले से जब गेंद टकराती है तो कमेंट्री बॉक्स तक आवाज आती है, मानो हम लेदर क्रिकेट देख रहे हो. पहिल्याच सामन्या पहिल्या इनिंग पासून मी म्हणतोय की एक स्वीट व्हॉइस, त्याला आपण स्वीट व्हॉइस म्हणू शकतो, एक गोड आवाज येतोय. तो आवाज प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. जेव्हा चेंडू बॅटला परफेक्ट मिडल होतो तेव्हा देखिए- त्यामधनं निघालेला आवाज हा खूप गोड असतो. तो कानांना खूप तृप्त करतो. यस, ग्रामीण के क्रिकेटर्स अब डबल ए का बल्ला हाथ में लेकर खेल रहे हैं. यावेळेस दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड षटकार. क्या शॉट खेला है, भेज दिया परदेसी को परदेश. एक्स्ट्रा कवर के ऊपर इनसाइड आउट, और क्या बल्लेबाजी कर रहे हैं योगेश. व्हाट अ ग्रेट इनिंग. अप्रतिम स्ट्रोक होता. काय जबरदस्त पद्धतीनं चेंडूच्या लाईनमध्ये आले आणि काय अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला, जो एक दुर्मिळ फटका आहे. कारण भावे सर, ह्या पद्धतीचे स्ट्रोक खूप कमी पाहायला मिळतात आणि या मैदानातनं फलंदाज योगेशकडनं आज चौफेर फटकेबाजी होती. कुठल्याही एका क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे असं वाटत नाही आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतायत. ज्या क्षेत्रात चेंडू येतोय तिकडनं त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पार करण्याचा प्रयत्न करतायत. सज्ज होईल प्रशांत. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस अपील 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 आणि विकेट. इथे बाद घोषित केलंय समोरच्या पंचांनी. त्यानंतर जे काही चालू होतं, बाद झालाय खेळाडू. विकेटचं पतन. सर, काय ज्या पद्धतीने योगेश फलंदाजी करत होता, इथे तुम्हाला वाटतं रिव्हर्स अटेम्प्ट केला, ते रिव्हर्सची गरज होती? देखिए, कभी कभी ऐसा होता है कि आपका जो आत्मविश्वास है वो ओवर कॉन्फिडेंस हो जाता है, और यही कुछ कारण था. और आखिरकार परदेसी ने बता दिया कि उनकी गेंदबाजी को खेलना इतना आसान नहीं है. बहुत ही परफेक्ट यॉर्कर था, टो क्रैशर. अंपायर के मन में शंका नहीं, और आउट हो गए योगेश अच्छी बल्लेबाजी के बाद. देखिए, जो दीपक मडवी ने आकलन किया है वो तमाम क्रिकेट प्रेमी भी कर रहे हैं. BC4 का ये जो फॉर्मेट है, इससे जो जूनियर खिलाड़ी है वो तो सीनियर के लिए सरदर्द बन गए. निश्चित स्वरूपानं सर, कारण नवीन खेळाडू सातत्यानं शिकतायत. नवीन खेळाडू त्यांना यूट्यूबचं जे माध्यम असेल त्यावरनं वेगवेगळे फटके पाहतात. मोठमोठ्या खेळाडूंचे ते सातत्यानं व्हिडिओज पाहत राहतात. ते नवीन फटके शिकतात आणि मग ते मैदानात उतरल्यावर त्या सर्व फटक्या खेळण्याचा प्रयत्न करतात. आणि ते या मैदानातनंही पाहायला मिळालंय. आत्तापर्यंत जेही ज्युनियर खेळाडू आलेत ते सातत्यानं यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतात. और ये देखिए, रणनीति को बदल दिया गया है. गेम प्लान इज चेंज. इंटरेस्टिंग क्रिकेटर ऑफ भिवंडी रविश मोमिन 1 डाउन पोजीशन पे आए हैं पिंच हिटिंग करने के लिए. रविश मोमीन जो नव्याने मैदानामध्ये दाखल झालाय फलंदाजी करण्याकरता. बघूया कशा पद्धतीनं खेळ होईल. चांगला चेंडू आहे, फिरत चेंडूवर फिंगरला रोल केलं यावेळेस सर. चेंडू थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी ठरला. नवीन आलेला फलंदाज हा चेंडू सहजतेने खेळणं शक्य नाहीये. उंगलियां फेरी थी, टिप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला था, और रविश मोमिन क्रीज बॉक्स से खेले थे. मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है. थोडासा अभाव फुटवर्कचा निश्चित स्वरूपानं पाहायला मिळाला. चांगला चेंडू आहे, खूप सुंदर, अप्रतिम. जेवढी तारीफ व्हावी तेवढी कमी आहे. अप्रतिम. जर शफल होतोय असं ओळखलं आणि अप्रतिम पद्धतीनं चेंडूला यॉर्क लाईनवर सुपर डिलिव्हरी. स्विंगिंग यॉर्कर. जो नींद बच गई थी वो भी उड़ गई रविश मोमिन की. छोटे बैकलिप से डिग आउट किया. प्रशांत परदेसी ने भी तय कर लिया है कहीं बैट्समैन को परदेश भेजने का. खूप सुंदर पद्धतीनं अगेन उजव्या इष्टीवर टाकलं. थोडीशी फिरत पुनच एकदा चेंडूमध्ये पाहायला मिळाली. पंच वळलेत, इशारा केलाय. हा नॉन प्लेबल चेंडू आहे, अतिरिक्त चेंडू आहे. धावफलकात वाढ होईल. धावफलक 1 या धावसंख्येनं वाढेल. धावसंख्या. रविश मोमिन, आप BC4 फॉर्मेट में क्रिकेट खेल रहे हैं. अंपायर न्यूट्रल है, आपको इशारा नहीं करना है प्लीज़. आम्ही सातत्यानं समालोचन कक्षात हे सांगतो की पंचांना तुम्ही दर्शवू नका. पंच आपली कामगिरी करण्याकरता सक्षम आहेत.
चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका, जमिनीशी घरंगळत येणारा चेंडू जोपर्यंत उचलला जाईल, एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल. एकेरी धावेनं धावसंख्या 1 वाढते, जाऊन पोचते 29. 29 धावा भावे सर. दुसरं षटक आपण 2 षटकात 29 धावा म्हणजे जवळपास 14.50 ही सरासरी अद्यावत केली आणि ही सरासरी विजयाच्या दिशेने योग्य वाटचाल होती असं वाटतंय. बिल्कुल, लेकिन प्रशांत परदेसी के ओवर को देखिए, बहुत अच्छा ओवर किया, 9 रन दिए, 1 विकेट लिया. देखिए कौन भी भूल नहीं सकता है मापुर चषक का ओवर जो प्रशांत परदेसी ने किया था और 3 रन बचाए थे और लगभग 1 लाख से ज़्यादा लोगों ने उस वीडियो को देखा था. इज ओवर टू जगन्नाथ नाईक. धन्यवाद भावे सर. अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री सन्माननीय भिवंडीचा राजा आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021 या स्पर्धेला भेट देण्यासाठी आगमन होणार आहे. सर्वांनी व्यासपीठावर या ठिकाणी स्वागत करण्यासाठी हजर राहायचं आहे असं आवाहन जगदीशजी म्हात्रे साहेब, करेश म्हात्रे, प्रेमनाथजी नाईक साहेब यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. ओव्हर टू भावे सर. धन्यवाद जगन्नाथ नाइक, भिवंडी के राजा. और जिस तरह बताया गया कि केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटिल साहब, संदेश मुझसे जुड़ चुके हैं. संदेश, 4 ओवर बचे 34, क्या कहना है आपका? इथून तर आता मी म्हणेल खरी सुरुवात झाली आहे 40 संघाच्या क्रिकेटला, कारण की प्रितेश पाटील आलाय गोलंदाजीसाठी. प्रितेश सामने गॅलरी इंकडून राईट आर्म द विकेट. पहली गेंद ड्राइव किया, आउटफील्ड में वाइड ऑफ लॉन्ग ऑन गेंद गई है. रनिंग बिटवीन द विकेट उतनी अच्छी नहीं, 1 रन. स्कोर रईस बिल्डर एंड डेवलपर तारिक रईस फैम टीम 30 रन. यस, एक चांगली सुरुवात करतोय गोलंदाजीमध्ये प्रितेश पाटील. धावसंख्या धावपलकावर 30 धावा, अवघ्या 63 धावांचं पाठलाग करताना इथे पाहायला मिळते. रईस बिल्डर अँड डेव्हलपर संघ आपण पाहतो एक चांगल्या स्थितीमध्ये आलाय, कारण की आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ समाप्त झाले आणि 30 धावा धावपलकावर लागलेत. एक चांगली सुरुवात करताना प्रितेश मैदानाच्या आतमध्ये. की जर रईस आहे खेळपट्टीवर क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतोय. आता सध्या तरी प्रितेशाने चांगली सुरुवात केली आहे सामना गॅलरीकडून. खेल की शुरुआत होती हुई. अब 17 गेंदों में कितने रन चाहिए साहिबा? 33. मैच अभी भी बराबरी पे. प्रितेश पाटिल दूर चले गए, वाइट. देखिए संदेश, इस तरह की इक्वेशन में आपको अतिरिक्त रनों से बचना होता है. येस, अगदी बरोबर. आपली लेंथ लाईन व्यवस्थित इथे ठेवावी लागेल, कारण की समोरचा संघ देखील खूप चांगला संघ आहे आणि खिजर रईस ज्या प्रकारे खेळतोय, साथ देतोय रवीशा, कुठेतरी सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. सिद्दीक बाबे सर, आने वाले बल्लेबाजों में जंगजू हरेश का आना बाकी. स्विच हिट की कोशिश, खराब शॉट. फुटवर्क नाही तिथेशी पाहायला मिळालं. सिद्दीक बाबेचा फुटवर्क असणं खूप गरजेचं आहे. संदेश पाटिल नारायण स्मृति चषक को सफल बनाने के लिए 10 दिन पहले से लगे थे. बारिश ने 5 दिन और खराब कर दी. इस मरतबा ऑन अप खेला है, गेंद हवा में, प्रीतेश नीचे आ रहे हैं और आउट हो गए खिजर रईस. कुठे ना कुठे विकेटची आवश्यकता होती, तो विकेट देखील मिळून दिला प्रितेश पाटील याने. कारण की विकेट कोणाचं मिळालंय तर खिजर रईस याचा विकेट मिळालाय. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हार्ट ऑफ घोडसैया हरीश केने मैदानाच्या आतमध्ये, कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. जंगजू खिलाड़ी हैं, हार्ट ऑफ घुड़सई के नाम से जाने जाते हैं, लेकिन काफ़ी जंगजू खिलाड़ी, वॉरियर. येस, अगदी बरोबर. आणि अनेक स्पर्धेमध्ये सिद्दीक बाबे सर आपण बघितलाय, हरीश जेव्हा जेव्हा खेळपट्टीवर असतो तेव्हा सामना जो आहे बॅलन्स नेहमी पाहायला मिळालाय. बिल्कुल, मैं तो ये कहूँगा कि हरीश केने जब तक विकेट पे रहते हैं सामने वाली टीम ये सोचकर डरी हुई रहती है कि कहीं मैच ना ले जाए. येस, अगदी बरोबर. आणि स्लॉप्सी देखील त्याचे मी BRPL मध्ये बघितले होते, जबरदस्त क्रिकेटर. और पिछले मैच में
38 रन बनाए थे, उसी की वजह से वो मैच कल जीता गया था. येस अगदी बरोबर आहे. आणि येथे देखील तोच संकट आलाय संघासमोर, कारण की विकेट मागच्या चेंडूवर पडल्या आणि पहिला चेंडू फेस करण्यासाठी येथे पाहतो रवीज मोमीन असेल स्ट्राईकवर. प्रीतेश पाटिल स्विंग करने की कोशिश, अच्छी लंबाई की गेंद, 1 रन आता हुआ लेग बाय के रूप में. कुठे ना कुठेतरी आता मात्र रवीश याला आता स्ट्राईक लोटेट करणं खूप गरजेचं झालं होतं आणि ती स्ट्राईक इथे मिळाली हरीश केने याच्याकडे. कॅप्टन खेळण्यासाठी पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल खेळपट्टीवर. लेकिन अब दबाव बढ़ रहा है क्योंकि इस ओवर में रन नहीं आ रहे. यस फक्त 3 धावा खर्च केल्या तर प्रितेश पाटील याने खूप चांगली गोलंदाजी. इस मर्तबा सीधा स्ट्रोक हवा में, हरीश केने आउट हो गए 0 पे. कहानी में ट्विस्ट, चिराग माली को पता था ये कैच नहीं मैच आ रहा है. यस अगदी बरोबर. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलं इथे प्रितेश पाटील याने हरीश केने डगआउट मध्ये परतताना. देखिए संदेश, चैलेंज में बहुत बड़े खिलाड़ी हैं. केतन मात्रे हैं, चिराग माली है, प्रीतेश है, गायकर है, परदेसी है, लेकिन चैलेंज को बहुत खूबसूरती से लीड कर रहे हैं प्रशांत पाटिल उर्फ गोट्या. येस अगदी बरोबर. काय गोलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये. महत्वाचं विकेट देखील प्राप्त केले ते म्हणूया आपण, कारण की हरीश केने बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहे. 63 धावांचा पाठलाग करतायत आणि आतापर्यंत विकेटचा विचार केला 3 महत्वाचे विकेट प्राप्त केले चॅलेंज स्पोर्ट भिवंडी संघाने. BC4 फॉर्मेट क्रिकेट का ये तीसरा कप आप देख रहे हैं. पहले में RD विजय रही, रनर्स पॉइनियर थी. दूसरे में गुरसई बी विजय रही और रनर्स साइंस कारबाओ. अंदर लगी है और आउट हो गए. प्ले डाउन. कधी आला मैदानाच्या आतमध्ये आणि कधी मैदानाच्या बाहेर गेला सिद्दीक बाबेचं हे देखील पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. विकेट जो महत्वाचा विकेट होता तो विकेट प्राप्त केला. अजून एक प्रितेश पाटील याने काय गोलंदाजी केली सिद्दीक बाबे सर. यस, नए बैट्समैन हुसैन आए हैं, जबकि 2 ओवर में कितने रन चाहिए? 31 धावा धावफलक अजूनही पाहिजे विजयासाठी, कारण की 32 धावा झाल्याने 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजय पाटील गोलंदाजी करण्यासाठी, मॅन फ्रॉम बोरोडी, जबरदस्त क्रिकेटर आहे. मात्र गोलंदाजी इथे धुरा सांभाळण्यासाठी आता मात्र गोलंदाजी कॅप्टनने दिल्या हातामध्ये अजय पाटील याच्या. काय वाटतं सिद्दीक बाबेचं इथून किती धावा येणं खूप गरजेचं झालं इथे रेस बिल्डर अँड डेव्हलपर संघासाठी. देखिए कम से कम 15 तो बनाने होंगे, वरना गाड़ी छूट जाएंगी. यस अगदी बरोबर. जर सामना बॅलन्स मध्ये आणायचा असेल तर धावा येणं खूप गरजेचं आहे. 4 हैट्रिक अभी तक हो चुके हैं. पहला हैट्रिक संतोष मडवी, दूसरा हिमांशु पाटिल, तीसरा जो गेंदबाजी के लिए आए हैं अजय पाटिल और चौथा किरण पाटिल. 3 गेंदबाज RD 440 के हैट्रिक करने वाले हैं. येस अगदी बरोबर. आता मात्र इथं पाहूया त्याच गोलंदाजीची अपेक्षा देखील असेल चॅलेंज स्पोर्ट भिवंडी संघाला अजय पाटील याच्या माध्यमातून. बेस्ट फिगर बॉलिंग का इस सीजन का किरण पाटिल के नाम कल गया है. 2 ओवर 9 रन और 6 विकेट. अजय पाटिल, रवीश को ऊपर लगी है, परदेसी ने इशारा कर दिया, जाइए डगआउट, जाइए परदेस. अच्छा कैच. काय गोलंदाजी. मागच्या जर षटकाचा विचार केला
प्रितेश पाटीलने 2 चेंडूवर 2 विकेट घेतले. त्यानंतर अजय पाटीलने पहिल्या चेंडू विकेट घेतला. सामना पूर्णपणे आता मात्र मजबूत पकड सिद्दीक बाबे म्हणायला लागेल, कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे. मरता क्या ना करता, टीम के कैप्टन अरकम पटेल आए हैं. देखिए पिछले बाली ट्रॉफी के ये बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट थे और 2 अर्धशतक लगाए थे. यस, अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर. आणि इथून आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. क्षमता आहे, टॅलेंट आहे, अनुभव आहे आणि तो अनुभव आता मात्र वापरावा लागेल आपल्या संघासाठी. 11 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 31. अजय पाटिल, पहला ही मैच बहुत ही धमाकेदार होता हुआ वाला भदवड़ करेश मात्रे के शो में गेंद आसमान में खड़ी रह गई है. अजय पाटिल नीचे, आउट. रईस बिल्डर एंड डेवलपर कठिनाइयों में अजय पाटिल हैट्रिक पर. वाघाच्या जातीची फौलादी छातीची दोस्ती है यारों की. विजय पाटीलच्या दोस्तों की क्या बात है यारो निराली. बात है यारों निराली. विजय पाटील काय गोलंदाजी, काय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट सुरू आहे. चॅलेंज स्पॉट भिवंडी संघाचा. असं वाटते सिद्दीक बाबे सर 2008 पासून जेव्हा चॅलेंज मागे परतले होते तर पुन्हा एकदा कदम पुढे ठेवलाय असं वाटतं. ज्या प्रकारची गोलंदाजी. यस, दिनेश चौगले और प्रशांत पाटिल उर्फ गोटिया और सचिन पवार, ये तीनों का जो दिमाग है वो इस मैच में चलता हुआ. 10-31 अब दबाव में आ गई है रईस बिल्डर एंड डेवलपर. धन्यवाद. समालोचन कक्ष या व्यासपीठावर आगमन होते माध्यमिक विद्याप्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्रीजी नाईक साहेब. नए बैट्समैन बहुत देर से आए हैं. बाहुबली बैट्समैन सोमनाथ पाटिल, बहुत ही करारा स्ट्रेट ड्राइव, बढ़िया फील्डिंग त्रिमूर्ति गायकर की. देखिए त्रिमूर्ति गायकर भी आउटफील्ड के बहुत बड़े खिलाड़ी हैं, जहाँ पर केतन पाटिल, जयेश पाटिल, माजिद बोबड़े, त्रिमूर्ति गायकर, कई नाम है. येस, अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर. अनेक असे चांगले खेळाडू आहेत जे आउटफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील नेहमी करताना आपण बघितलं भिवंडी तालुक्यामध्ये. आणि आता मात्र इथे मॅचमध्ये थोडंसं आता मात्र कमबॅक करावा लागेल इथे रईस बिल्डर अँड डेव्हलपर संघाला. अजय पाटिल सोमनाथ के लिए गेंद हवा में, लेकिन बैट्समैन बीच में, विकेट कीपर और बॉलर के, और कैच भी बीच में गिरता हुआ. येस, सोमनाथ पाटील याचा झेल ड्रॉप झाले तिथे. मात्र अजय याचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूमध्ये 2 महत्वाचे विकेट आणि 2 धावा फक्त खर्च केलेत. आपको लगता नहीं संदेश कि आजकल BC4 सिटी क्रिकेट में चेस करना मुश्किल हो रहा है? यस, पहिल्या दिवसापासून बघितलं मी या स्पर्धेमध्ये चेसिंग थोडंसं डिफिकल्ट जातोय. अजय पाटिल 3 विकेट ले चुके हैं. बॉलर पावरफुल, चाबुक, 6 रन. हे विजय पाटील भदवड गावचा हायले दिलदार. वेणू गाडी 50-50 सिद्दीक बाबे सर या षटकाराने पुन्हा एकदा आशा ज्या आहे जिवंत केले ते रेस बिल्डर अँड डेव्हलपर संघाच्या. कारण की 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 23 धावा विजयासाठी मॅच मध्ये आहेत अजूनही. यस, ये देखिए बहुत जल्दी लेंथ को पढ़ लिया था, क्रीज में पीछे चले गए, पुल शॉट खेला, 6 रन. एक सिक्सर और आया तो सुबह में भी गरम मुकाबला. 221 सिक्सर अब तक आ चुके हैं. येस, आज षटकार हुसेन याच्या बॅटमध्ये येत आहे. याला आपण पतंजली बॉयज षटकार देखील म्हणू शकतोय. अजय पाटिल हुसैन के लिए इस मर्तबा मिस टाइम स्ट्रोक है. 1 रन, दूसरे की कॉल, 2 रन पूरे. अब 1 ओवर और 21 रन, कुछ भी हो सकता है.
यस, काही सांगू शकत नाही या मॅचचा 50-50 अवस्थेमध्ये बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या पक्षातून जर विचार केला तर 6 चेंडूचा खेळ आल्याने 21 धावा अजूनही विजयासाठी पाहिजे ते म्हणजे रईस बिल्डर अँड डेव्हलपर संघाला. धन्यवाद संदेश पाटील. व्यासपीठावर आगमन होते माध्यमिक विद्याप्रसारक मंडळ टेमघरचे आमचे सर अनिल दलाल सर व तसेच सुरेंद्रजी रमाकांत गुळवी माजी नगरसेवक यांचे देखील आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. तसेच आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. तसंच या ठिकाणी मीडियाचे प्रतिनिधी आमचे रवी वर्मा यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. ओ टू संदेश पाटील. धन्यवाद संदीप पाटिल. ओम साई ऑटोमोबाइल्स के हमारे बीच में जिनके पिताश्री के नाम आरके स्टैंड बनाया गया और आरके ट्रॉफी के फोकसमैन और आरके ट्रॉफी कमिंग सून प्रीतेश. ओह क्या गेंद थी. यस, बल्ले के करीब से जाती हुई विकेट कीपर के पास वाइड यॉर्कर. हॅट्रिक चेंडू होता सिद्दीक बाबे सर आणि बोल्ड करण्याचा प्रयत्न केला होता. हा क्रिकेट आहे प्रितेश पाटील याचं. काय सुरुवात केली आपल्या गोलंदाजीमध्ये. हमारे बीच भिवंडी के राजा केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटिल साहब आएंगे. आज उछाल दिया है स्टैंड में 6 रन. कह दिया पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. और सोमनाथ को आप भूल भी नहीं सकते. यस, बाहुबली क्रिकेटर आणि या ग्राउंडचं पुरेपूर त्याला माहिती आहे. सिद्दीक बाबे सर अनेक वर्ष तुला आपण बालाजी स्पोर्ट्स संघामधून खेळताना बघितलं. त्यावेळेस देखील हाच आक्रमण त्याचं नेहमी बघितलं आणि पुन्हा एकदा तोच आक्रमण करताना ते पाहायला मिळतंय. करेश मात्रे का ही वो शो था जिसमें उन्होंने 47 रन बनाए थे. यस, अगदी बरोबर. आणि शेवटच्या 22 धावांची आवश्यकता असताना सोमनाथ पाटीलची ती फलंदाजी आज मध्ये कुठेतरी आठवण करून देताना पाहायला मिळते. षटकार पेश करताना पाहायला मिळते. 4 गेंदे 15 रन. क्या मुकाबले हो रहे हैं. इसीलिए तो कहा जाता है टेस्ट इज द बेस्ट. BC4 सिटी क्रिकेट इज द बेस्ट इन ऑल ओवर इंडिया. या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होते सन्माननीय सुंदर शेठ नाईक. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021. ओ टू सिद्दीक बाबे सर. धन्यवाद. प्रीतेश सोमनाथ को अच्छी वापसी. स्विंगिंग यॉर्कर. 1 रन बना. जा रहे हैं दूसरे के लिए. मैं समझता हूं हुसैन की रणनीति गलत है. यहां पर दूसरा रन आपको लेना ही चाहिए था. येस सर, रन खूप इम्पॉर्टंट असतं सिद्दीक बाबे सर. ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळतोय धाव महत्वाची आहे. तो धाव घेणं खूप गरजेचं होतं इथे हुसेन याला. क्योंकि सोमनाथ भी तो बहुत अच्छे स्ट्राइकर हैं. 3 गेंदे कितने रन साहिबा. 3-14. चैलेंज को आखिरी ओवर में चैलेंज मिलता हुआ. यस, अगदी बरोबर. आणि या चेंडूवर षटकार येणं खूप गरजेचं आहे. देखिए जो 2 रन पेनल्टी के मिले थे रईस बिल्डर को वो अब उनके गले की हड्डी बनते हुए. इस मरतबा खेल दिया है इनको डीप स्क्वायर लेग पर. 1 रन. अब एक ही चारा है. 2 पे 2 सिक्सर लगे तो सुपर ओवर. और आपको तो पता है कि MLA ट्रॉफी में सुपर ओवर भी टाई हुआ था. यस, अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर. कोण विसरणार तो क्रिकेट. रात्रभर तो क्रिकेट सुरू होता सिद्दीक बाबे सर. सुपर ओव्हर देखील सुपर झाला होता. आणि इथे आता मात्र पाहूया आपण 2 चेंडू आणि 2 षटकार सुपर ओव्हर होऊ शकतो. देखिए अक्षय टेटे लेट आए. 2 रन का पेनल्टी और लेट आए तो माइंड सेट ने था 22 रन भी दे डाले. ओ चैलेंज विजय के दौर को खोल चुकी है. एक बात है कि परफॉर्मेंस बहुत अच्छा है. प्रीतेश
सोमनाथ के लिए एज लेकिन शोल्डर से, तो इस मैच को जीत लिया है चैलेंज स्पोर्ट्स ने। कॉन्ग्रेचुलेशन लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर एंड चैलेंज स्पोर्ट एंड हार्ड लक प्राइज बिल्डर। मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है प्रीतेश पाटिल। यस, तुम्हाला मी घेऊन जातो आमच्या VIP टाईज वर जगन्नाथ नाईक, मॅन ऑफ द मॅच प्रितेश पाटील। 21 रन बनाए, 3 विकेट लिए। धन्यवाद सिद्दीक सर। या सामन्याचा सामनावीर प्रितेश पाटील अतिशय उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू आहे चॅलेंज संघाचा, यांनी त्वरित व्यासपीठावर यायचं आहे। स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021 या स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचा नारायण प्रतिष्ठान प्रितेश पाटील यांनी त्वरित व्यासपीठावर यायचं आहे आणि पुढच्या सामन्याचा ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे त्या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आहे। आजच्या दिवसामध्ये आम्हाला 7 सामने खेळवायचे आहे, त्याची नोंद ठेवायची आहे आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा। पुढचा सामना साई स्पोर्ट खारबाव, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। प्रितेश पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे। आता झालेल्या सामन्यामध्ये चॅलेंज संघाकडून खेळताना अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी अष्टपैलू अशी खिलाडी प्रितेश पाटील या व्यासपीठावर उपस्थित भिवंडी शिक्षण महामंडळाचे माजी अध्यक्ष सन्मान्य सुंदर शेटजी नाईक यांना विनंती करतोय आपण ट्रॉफी द्यायची जी स्पॉन्सर केली आहे करसनजी फुलोरे राजा माणूस यांच्या माध्यमातून ती स्पॉन्सर करण्यात आलेली आहे। प्रितेश पाटील याला सामनावीराचा पुरस्कार देताना सन्माननीय सुंदर शेठ नाईक साहेब, विशाल मनोहर म्हात्रे यांच्या माध्यमातून जे गिफ्ट हॅम्पर देण्यात आलेले, मी विनंती करतोय प्रकाशजी म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते प्रितेश पाटील याला द्यायचं आहे। अतिशय सुंदर अशी अष्टपैलू कामगिरी चॅलेंज संघाच्या माध्यमातून प्रितेश पाटील याची। पुढच्या मॅचसाठी क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे संघाने। विलंब लावायचा नाही, दोन्ही पंच आमचे तयार आहेत आणि लाईव्ह टेलिकास्ट आहे, त्या ठिकाणी खेळपट्टीवर सराव करू नका। चला वेळ घालवू नका, मी विनंती करेन आपण लवकर दोन्ही संघांना विनंती आहे। साई स्पोर्ट खारबाव आपल्याला विनंती आहे आपण मैदानामध्ये उतरायचं आहे। कुठल्याही प्रकारचा विलंब केला आजच्या दिवसामध्ये तर आपल्याला पेनल्टीला सामना करावा लागेल, लक्षात ठेवा। साई स्पोर्ट खारबाव दीपक मडवी आपल्याला विनंती आहे क्षेत्ररक्षणासाठी त्वरित मैदानामध्ये उतरायचं आहे। RD 4440 हा संघ देखील खेळाडू कक्षामध्ये हजर झालेला आहे। आज शेवटचा दिवस आहे, शेवटच्या दिवसामध्ये 7 सामने खेळवायचे आहेत। विशेष म्हणजे या स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021 या स्पर्धेला भेट देण्यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री सन्मान्य कपिलजी पाटील साहेब यांचा अगदी थोड्या वेळामध्ये या क्रीडानगरीमध्ये आगमन होणार आहे। साई स्पोर्ट खारबाव आपल्याला विनंती करतोय त्वरित मैदानामध्ये उतरायचं आहे। RD 4440 हा संघ खेळाडू कक्षामध्ये हजर झालेला आहे। या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि मॅन ऑफ द मॅचचे जे ट्रॉफीज देण्यात आलेले आहेत सन्माननीय करसनजी फुलोरे साहेब, राजा माणूस टेमगर, सन्मान चिन्ह विजय शंकर पाटील, गौरव मोटर्स यांच्याकडून सन्मान चिन्ह स्वर्गीय विनोद पाटील यांच्या स्मरणार्थ प्रदीप महादू पाटील यांच्या